आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय ग, मी काय करू किटी पार्टीला येऊन? नाही म्हणजे तशी काही हरकत नाहीये, पण तू नंबर देणार असशील तर ये. खरंच? हो हो चालेल, येते मग. हो भेट, बाय. मावशी, हा बोल ग बाळा. देवळात जायला निघालीस? हो तिकडच निघाली. का? अगं का म्हणजे काय, माझी गिरिजा तिकडं अडकली ना म्हणून. मावशी मी पण येऊ? तू तू कशाला? मावशी अगं मलाही मनापासून वाटतं की मी सुद्धा गिरिजासाठी प्रार्थना करावी. कशाला म्हणजे आम्ही सगळे आता करतोच होत ना, अजून तू कशाला असं? अगं तुम्ही सगळे करताय म्हणूनच तर मला वाटतंय ना. तो विक्रांत बिचारा काय काय करतोय, मी इतकं करूच शकते. विक्रांत म्हणजे काय करतो? तो पण उपवास वगैरे करतोय की काय? उपवास परवडले असते. अगं तो गिरिजा जेलमध्ये कशी राहत असेल ना, विदाऊट फॅन विदाऊट एसी, तसा राहतोय, झोपतोय जमिनीवर. काय? खरंच खूप प्रेम आहे त्याचं. मावशी विक्रांतसाठी तरी आपण जाऊया ना देवळात प्लीज. वेड लागले का विक्रांतला? त्या गिरिजासाठी काहीही करत सुटलाय. मावशी मावशी काय झालं? नाही काही नाही, विक्रांतचाच विचार करत होते ग. वाईट वाटतं त्याच्यासाठी, पण तुला सांगू असाच आहे माझा विक्रांत. एकदा का समोरच्या माणसाला आपलं मानलं ना की अगदी जीव ओवाळून टाकतो बघ. खरंच खूप लकी आहे गिरिजा. विक्रांत सारखा मुलगा तिच्या आयुष्यात आहे म्हणल्यावर ती लकीच असणार ना. असं का म्हणतेस मावशी? नाही नाही अगदीच तसं नाही, म्हणजे गिरिजा ही चांगलीच मुलगी आहे, पण म्हणजे तुला खरं सांगू का, मला ना आधी असं वाटायचं की गिरिजा आणि विक्रांतचं लग्नच होऊ नये. का? कारण मला माहिती होतं विक्रांतला गिरिजापेक्षाही चांगली मुलगी मिळू शकते. अगं हो, पण विक्रांतला गिरिजा आवडते ना. तिथंच तर गोडा अडलंय ना. विक्रांतचं गिरिजावर खरं प्रेम होतं, पण गिरिजाच्या मनात नेमकं काय होतं ना काहीच कळलं नाही. मला कायम वाटायचं गिरिजापेक्षा विक्रांतच्या योग्यतेची मुलगी त्याची लाईफ पार्टनर असायला हवी. योग्यतेची म्हणजे? योग्यता म्हणजे त्याला समजून घेणारी, त्याच्यावर मनापासून प्रेम करणारी, त्याच्यासारखी मनाने निर्मळ असणारी, आणि त्याला काही त्रास झाला तर काही एक करणारी. आता तूच बघ ना, तू पण म्हणालीस की नाही आता की विक्रांतला त्रास होतोय म्हणून आपण देवळात जाऊयात. हा मी अगदी सहज म्हंटल. सहज कसं? तुला आतून वाटलं, मनापासून वाटलं म्हणून म्हणालीस ना. हो डेफिनेटली मावशी, पण मग ती नाही का असं मनापासून काही करत? काय माहित, पण आता दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे म्हणल्यावर आपण तरी काय करणार?